डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचा वाढदिवस शुक्रवारी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथील पटांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमास शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, वेणुगोपाल, जिल्हा पंतलू, माजी उपमहापौर नाना काळे, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष मतीन बागवान, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बडवे, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक बिज्जू प्रधान, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक विजय कमटम, नगरसेवक अक्षय अंजीखाने, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे, शहर प्रमुख सागर ढगे, ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, पंढरपूरचे रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, ॲडव्होकेट महेश जगताप, इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश शिरसट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेणुगोपाल, जिल्हा पंतलू यांनी मंत्रश्लोकांचे पठण केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी श्रीकांत डांगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान वाढदिवसानिमित्त हार, तुरे व बुके न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे असे आवाहन संभाजी आरमारच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य श्रीकांत डांगे यांच्याकडे सुपूर्द केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संभाजी आरमारने मागील 18 वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच श्रीकांत डांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना श्रीकांत डांगे म्हणाले की संभाजी आरमार ही एक लढवय्या संघटना आहे. अनेक कार्यकर्त्यांनी संघटना वाढविण्यासाठी योगदान दिले आहे. यापुढेही संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने काम करत राहू असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संभाजी आरमारच्या वेबसाईटचा शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमास संभाजी आरमारचे शशिकांत शिंदे, रेवणसिद्ध कोळी, तेजस चौधरी, राज जगताप, गजानन जमदाडे, सुधाकर करणकोट, प्रदीप मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रमाण म्हणून काम करणं, एवढ्या एका प्रामाणिक गोष्टीवर संभाजी आरमारची सुरुवात झाली आणि त्याचं स्वरूप आज एवढं मोठं झालंय. मी दरवेळेस सांगत असतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुलाम आहे आणि आमची कमिटमेंट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे. महाराजांना कमिटमेंट केली, मग ती बाजीप्रभू देशपांडेंनी केलेली असू द्या, शिवाजी महाराजांनी केलेली असू द्या, तानाजी मालुसरेंनी केलेली असू द्या किंवा कुठल्याही मावळ्यांनी केलेली असू द्या, ती जर कमिटमेंट महाराजांशी केली, महाराजांच्या विचारावर आपण चालणार आहे, मग जीव द्यायला लागला तरी हरकत नाही, पण छत्रपतींशी दिलेली कमिटमेंट कधी मोडायची नाही. एवढा एक साधा विचार आहे आपला आणि त्याच विचारावर संभाजी आरमार शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे. मी पण त्याच विचारावर काम करणार आहे. कारण मी वडवे साहेबांना शब्द दिला, तोडला तर हरकत नाही. गुरुदादाला दिला तर तोडू शकतो, नानाला दिला तो तोडू शकतो, पण महाराजांना एकदा दिलेला शब्द मोडला तर त्या रायगडावर समाधी पुढे उभारण्याची परत आपली लायकी राहणार नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या गोष्टी प्रमाण म्हणूनच आपल्याला काम करायचं आहे. संभाजी आरमारच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने संघटना उभी करण्यासाठी मदत केली, काम केलंय. त्यामुळे संभाजी आरमारला चांगले दिवस दिसलेत. महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे नवीन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आज सकाळी मला तात्यांचा फोन आला, 6:30-7ला यायचं आहे. म्हटलं तात्या मी येणार, मी शहरामध्ये आहे,
फक्त पेशंटचं अपॉइंटमेंट दिलं गेलेलं आहे, ते पूर्ण करून येईल नाही. 9 होईल, 9:30 होईल, पण येणार. माझ्या अगोदर जे मनोगत व्यक्त करत होते, या दोघांच्या जोडगोळीबद्दल बोलत होते, त्यांच्या उपक्रमाबद्दल बोलत होते. उपक्रम ऐकता ऐकता विक्रमही मला ऐकायला आला. जेव्हा उतरला आपल्या परिवारातील सदस्य होते. मला दुःखीने सांगतो की ज्या नेत्याच्या मागं, ज्या प्रमुखांच्या मागं कार्यकर्त्यांचा गराडा असतो आणि वर्षभर सोलापूर महाराष्ट्र हिंदुत्वाची नाळ जोडण्यासाठी दिवस रात्र लोक कार्यकर्त्यांना न्याय देतो, तो आज परिवाराच्या सदस्यांना बी न्याय देतात. बापू तुम्हाला सांगतो, आपण काम करत असताना सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो, पण आपल्या परिवाराच्या सदस्यांना वेळ आपण देत नाही. बापू आपण काम करत असताना आज कदाचित आपली माझी दोस्ती 97 आहे. अनेक अडचणीवर, अनेक सुखदाकाचा साक्षीदार माझ्या बरोबर बापू होते, तात्यावर. बापू 2012, 14, 16, 17 या कालावधीत अनेक अडचणीला आपण सपोर्ट केला. त्याचा साक्षीदार आम्ही दोघं ठिकाणी. अनेक संकटाला आले, पण अनेक संकटाला मात करून, अनेक संकटाचे प्रश्न सोडवत, लोकांना जोडवत, त्यांचे प्रश्न मांडत, त्याचा उत्तम उदाहरण कोण असेल तर आज या व्यासपीठच्या मागून मिळलेले न्याय सम्राट म्हणजे बापू. त्यांनी आरमारच्या ताकदीवर आरमारला मिळावं, मला काय मिळावं असं कधी अपेक्षा केली नाही. जेव्हा मिळण्याची वेळ येते, माझा पहिला नंबर म्हणणारे श्रीकांत बापू कधीच नव्हते, नाहीत. बापूंचा आग्रह काय होता? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी पहिला विषय होता पद्माकर नाना काळे साहेब. नानांच्या समोर सांगण्याची पहिली वेळ आहे, पण त्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. काही करून नानांचं झालं पाहिजे. आणि मग सोबत जोडून विषय असायचा, आरमारचे किमान 2-4 नगरसेवक सदस्य महानगरपालिकेत गेले पाहिजे. मग 2-4 करायचे तर 2 मध्ये कोण बापू, पहिले तुम्ही का किंवा दुसरे तर तुम्ही का? तर कधीच बापूंनी स्वतःच्या नावाचा आग्रह केला नाही. त्यांच्या नावाचा विचार झाला तरी नाही म्हटले. तात्यांना करा म्हणजे मी झाल्यासारखं. आजच्या काळामध्ये मला वाटतं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. मिळत असताना मला नको, माझ्या सहकार्याला द्या, हे म्हणण्याचं मनाचं मोठेपण अतिशय दुर्मिळ आहे. आणि श्रीकांत बापू डांगे या नेत्यामध्ये मला ते जवळून बघायला मिळालं. म्हणून मला असं वाटतं, ज्याच्याकडे विचारांची बैठक पथके, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा विचार आदर्श म्हणून जी संघटना चालते, जो नेता स्वतःपेक्षा कार्यकर्त्यांचा जास्त विचार करतो, त्या नेत्यामुळे मला खात्री वाटते संभाजी आरमारचा या पुढचा काळ सुद्धा यापेक्षा अधिक उज्ज्वल असणार आहे.